फ्युएल्स वापरून ग्रीन स्टील कसं तयार करता येईल या संदर्भातली थीम आहे। सन्माननीय केंद्रीय मंत्री यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची योजना मांडलेली आहे आणि प्रल्हादजींनी सांगितलं की केंद्र सरकारने 5,000 कोटी रुपयाचा फंड हा ग्रीन स्टील मॅन्युफॅक्चरिंग करता ठेवलेला आहे। महाराष्ट्राच्या वतीनं आमचा प्रयत्न असेल की याचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आणि आज मी एक संकल्प बोलून दाखवलाय की आता महाराष्ट्र हा स्टील मेकिंग मध्ये देशामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे। पुढच्या 8 वर्षामध्ये तो देशात पहिल्या क्रमांकावर येईल आणि ग्रीन स्टील एक्सपोर्ट मध्ये देखील आम्हाला महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे आणि त्या दृष्टीने उद्योजक आणि केंद्र सरकारची मदत आम्ही घेणार आहोत। आणि विशेषतः आज या गोष्टीचा मला आनंद आहे की स्टीलच्या क्षेत्रामध्ये आजही आम्ही 80,000 कोटी रुपयाचे एमओयू केलेले आहेत। 7 वेगवेगळ्या इंडस्ट्री सोबत हे एमओयू झालेले आहेत। हे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या 3 भागांमध्ये हे एमओयू झालेले आहेत आणि यामुळे स्टील सेक्टरला महाराष्ट्रामध्ये एक नवीन उभारी येईल हा मला विश्वास आहे। सर, सरकारने विशेष लक्ष दिलेलं आहे भविष्यात गडचिरोली हे नवीन स्टील हब। निश्चितपणे ज्या प्रकारची गडचिरोलीमध्ये इन्व्हेस्टमेंट येते, गडचिरोली हे एक नवीन स्टील हब म्हणून या ठिकाणी विकसित होत आहे आणि गडचिरोली सोबतच गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, भंडारा असेल असा जो लगतचा भाग आहे या भागामध्येही आज मोठ्या प्रमाणात ही इंडस्ट्री येते। त्यामुळे गडचिरोलीची इकोसिस्टीम ही मोठ्या प्रमाणात इतर जिल्ह्यांना देखील त्या ठिकाणी मदत करते। विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा कोकण असेल, डायव्हर्सिफाय या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या 3 विभागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल। निश्चितपणे आज जी काही आपण इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे त्याच्यामुळे 1 लाख नवीन रोजगार तयार होतोय आणि हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तयार होतोय। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरता महत्वाचा आहे। सर, उद्योगांसाठी तुम्ही ज्या पद्धतीने उद्योग स्टीलचं सांगा मग अजून एक प्रश्न। आज स्टीलेक्स स्टील महाकुंभ इसका आयोजन मुंबई में किया है। उसमें हमारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी जी भी इसके उद्घाटन के लिए आए हैं और इस महाकुंभ की थीम ये ग्रीन स्टील है, ग्रीन एंड सस्टेनेबल स्टील। और मोदी जी के नेतृत्व में हमारे मंत्री प्रल्हाद जोशी जी ने ग्रीन स्टील के लिए 5,000 करोड़ का एक मिशन अभी लॉन्च किया है। हम जानते हैं कि दुनिया में अब धीरे धीरे ग्रीन स्टील की मांग बढ़ रही है और भारत डोमेस्टिक उपयोग में भी और एक्सपोर्ट में भी ग्रीन स्टील को बढ़ावा देना चाहता है। हम ग्रीन स्टील के एक्सपोर्टर बनना चाहते हैं, हमारे प्रधानमंत्री जी का ये सपना है। इस दृष्टि से आज काफी चिंतन मंथन हुआ है। हमने भी ये तय किया है कि अब धीरे धीरे गडचिरोली जो एक नया स्टील का इकोसिस्टम बन रहा है, नई स्टील सिटी बन रही है, वहां पर हम लोग ग्रीन स्टील की निर्मित कैसे कर पाए इसका विचार हम करेंगे। हम लोगों ने महाराष्ट्र में तय किया है कि देश के स्टील उत्पाद में महाराष्ट्र 4थे नंबर पर है। अगले 8 सालों में उसको हम पहले नंबर पर लाएंगे और ग्रीन स्टील एक्सपोर्ट में भी भारत सरकार की मदद से हम लोग महाराष्ट्र को नंबर 1 ले जाना चाहते हैं। आज स्टील के क्षेत्र में महाराष्ट्र में 80,000 करोड़ रुपए का निवेश हुआ है। 1 लाख रोजगार का सृजन इससे होगा और महाराष्ट्र के अलग अलग भागों में ये इन्वेस्टमेंट आने से एक सर्वांगीण विकास की दृष्टि से इसका बहुत महत्व होगा। सर, विजेच्या बाबत देखील तुम्ही आज भाषणात महत्त्वपूर्ण उल्लेख केला। उद्योजक आहेत त्यांना आता दरवर्षी दर देखील 2005 पासून 2025 पर्यंत
औद्योगिक विजेचे दर हे सरासरी 9% वाढले आहेत. पण आता 2025 ते 2030 मल्टी इयर टॅरिफ MERCने मंजूर केलाय. याच्यामध्ये आता वाढ नाही तर दरवर्षी 2 ते 3% हे कमी होणार आहेत. म्हणजे आजपेक्षा 2030 साली जवळपास 10% ते कमी असतील आणि दरवर्षी ते कमी होणार आहेत. त्यामुळे एक मोठा दिलासा हा उद्योगांना मिळतोय. हिडनबर्गचा जो रिपोर्ट आहे आता शरद पवारांच्या स्टेटमेंटमुळे आता वाद निर्माण होतोय. खरं तर अशी देखील बातमी समोर आली की शरद पवारांनी पण तुम्हाला फोन केला होता. नेमकं असं आहे की गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे. आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले. मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, हा सल्ला मी त्यांना दिला आहे. गोल्डन डेटा लाडक्या बहिणीसाठी काही काढलेला आहे राज्य सरकारच्या, तर नेमकं कशा पद्धतीने हा गोल्डन डेटा गोल्डन डेटा जो काढलेला आहे त्याच्यावर अजून काम चाललेलं आहे. ते काम पूर्ण झाल्याशिवाय मी सांगणार नाही. राहुल गांधी लगातार